वकिली करण्याचा अधिकार पवित्र आहे. म्हणूनच वकिलाच्या समन्स प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. वकिलाचे कर्तव्य बचाव करणे आहे, राज्याचे कर्तव्य तपास करणे आहे. दोघांपैकी कुणीही दुसऱ्याला भडकावू शकत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ईडी ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना समन्स बजावले तेव्हा कायदेशीर समुदायात प्रचंड खळबळ उडाली होती. दातार आणि वेणुगोपाल दोघेही सुप्रीम कोर्टाचे अनुभवी वरिष्ठ वकील आहेत आणि काही दिवसातच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निषेधानंतर ईडीने समन्स मागे घेतले आणि ईडी संचालकांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही वकिलाला बोलावू नये अशी सूचना जारी केली. परंतु समन्स बजावल्याने वकील क्लायंट विशेषाधिकाराच्या पावित्र्याबद्दल आधीच भीती निर्माण झाली होती. यामुळे सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण स्वतःहून विचारात घेतले आणि एखाद्या वकिलाला केवळ कायदेशीर मत देण्याचा किंवा एखाद्या प्रकरणात पक्षाची बाजू मांडण्याचा कारणास्तव बोलावले जाऊ शकते का या प्रश्नावर सुनावणी केली. 31 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की ज्यामुळे कायदेशीर व्यवसाय शांतपणे गमावत चाललेला तोल पुन्हा स्थापित झाला. बारचे स्वातंत्र्य हे व्यावसायिक विशेषाधिकार नसून एक संवैधानिक गरज आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. अहमदाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका वकिलाला नोटीस बजावली ज्याने फक्त सावकारी वादात जामीन अर्ज दाखल केला होता. अधिकाऱ्याने त्याला त्याच्या प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितीची खरी माहिती जाणून घेण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यावर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आले. न्यायालयाने पाहिले की हा एक वेगळा खटला नाहीये तर वकिलांच्या व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित एक खोलवरचा मुद्दा आहे. जर पोलीस एखाद्या वकिलाला त्याचे काम करण्यासाठी समन्स बजावू शकतात तर बचावाचा अधिकार हा राज्याने दिलेला उपकारच बनतोय. द जजमेंट बिगिन्स विथ अ लाईन फ्रॉम शेक्सपियर्स हेनरी VI. काय आहे तर द फर्स्ट थिंग वी डू लेट्स किल ऑल द लॉयर्स. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की ते शब्द वकिलांचा अवमान नाहीये तर तो एक इशारा होता. असे बोलणारा बंडखोर अराजकतेचे स्वप्न पाहतो. तिथे पोहोचण्यासाठी त्याने प्रथम कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना शांत केले पाहिजे. भारतीय साक्ष अधिनियमाचा सेक्शन 132 हा वकील आणि क्लायंटमधील संवादाची गोपनीयता जपतो. 1872च्या भारतीय पुरावा कायद्याच्या सेक्शन 126 मध्ये प्रथम लिहिलेल्या तत्वाचे हे कलम पुढे चालू ठेवते. व्यावसायिक सेवेदरम्यान क्लायंट वकिलाला काय सांगतो ते उघड केले जाऊ शकतच नाही. हा विशेषाधिकार क्लायंटचा आहे, वकिलाचा नाही आहे. हेच आरोपी व्यक्तीला उघडपणे बोलण्याची त्याच्या स्वतःच्या शब्दांचा त्याच्याविरुद्ध वापर केला जाणार नाही यावर विश्वास ठेवण्याची परवानगी देते. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तपास यंत्रणा केवळ वकिलाला सल्ला दिल्यामुळे किंवा त्याचे प्रतिनिधित्व केल्यामुळे त्याला बोलवू शकत नाही. असे करणे पूर्णपणे असमर्थीय आहे. असे वर्तन सेक्शन 19(1)G अंतर्गत व्यवसाय करण्याचा अधिकार आणि सेक्शन 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार या दोन्हींचे उल्लंघन करत आहे. जर एखादा वकील गुन्ह्यात सहभागी झाला तरच तो विशेषाधिकार रद्द केला जाऊ शकतो. जर एखादा अधिकारी वकिलाला समन्स पाठवू इच्छित असेल तर प्रथम पोलीस अधीक्षक पदापेक्षा कमी नसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मान्यता घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने कागदपत्र आणि डिजिटल उपकरणांचा प्रश्न देखील हाताळलेला आहेच. व्यावसायिक संवादाला विशेषाधिकार असला तरी कागदपत्रांना नाही. त्यांना बोलावले जाऊ शकते परंतु ते केवळ न्यायालयामार्फत आणि थेट पोलिसांकडून नाही. जर डिजिटल उपकरण तयार केले गेले तर ते वकील आणि क्लायंट दोघांच्याही उपस्थितीत तपासले पाहिजेत आणि इतर क्लायंटच्या संबंधित सामग्रीचे संरक्षण करण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी वकिलांना न्यायासाठी समर्पित सार्वजनिक संस्था म्हणून वर्णन केले होते. न्यायालयाने मान्य केले की काही जण त्या भूमिकेत अपयशी ठरू शकतात परंतु त्यांच्या अपयशामुळे व्यवसायाची व्याख्या होतच नाहीये. गोपनीयतेचा विशेषाधिकार चुकीच्या गोष्टींना संरक्षण देण्यासाठी अस्तित्वात नाहीये. प्रत्येक व्यक्तीला त्याची स्थिती किंवा प्रतिष्ठा काही असो असा वकील मिळू शकेल जो भीतीशिवाय ऐकेल आणि याची खात्री करण्यासाठी ते अस्तित्वात आहे. ज्या क्षणी हा आत्मविश्वास नाहीसा होतो त्या क्षणी कायद्याचे राज्य कोसळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला की अशा कृती केवळ वैधानिक कायद्याचे उल्लंघन करत नाहीये तर मूलभूत अधिकारांचं पण उल्लंघन होत आहे. राज्याचे कर्तव्य म्हणजे चौकशी करणे, कुणीही दुसऱ्याला हिसकावू शकत नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वकिलांवर उपकार नाही तर नागरिकांच्या वकिली करण्याच्या अधिकाराची एक पुष्टी आहे. ईडीने दातार वेणुगोपाल यांना दिलेल्या नोटिसा मागे घेतल्या तेव्हा त्यांनी दबावाखाली असे केले. सर्वोच्च न्यायालयाने आता त्या माघारीला संवैधानिक कायद्याचा एक भाग बनवलेला आहे.
धन्यवाद.